उत्सवाचं सांगा, उत्सवाचं काय आहे दिवस आणि कसं काय असतं? नमस्कार, मी सुधाकर पाटील, भावकादेवी ट्रस्ट कमिटी मेंबर आहे. काल संध्याकाळी देवीची प्राणप्रतिष्ठा होऊन उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिला दिवस शस्त्रक्रिया, उद्या दुसरा दिवस आणि परवा संध्याकाळी म्हणजे बुधवारी संध्याकाळी पालखी सोहळ्यानं यात्रेची सांगता होणार आहे. आणि या यात्रेसाठी आपले पाटील भावकी म्हणजे भावकादेवी पाटील ट्रस्ट कमिटी आणि सगळे आमचे मुंबईकर पाटील मित्रमंडळ यांनी खूप मेहनत करून या ठिकाणी उत्सव साजरा करण्याचं प्रत्येकाला गावकऱ्यांचं सहकार्य आहे, ग्रामपंचायत सहकार्य आहे. आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्यात यमकरपटे पोलीस स्टेशनचे CPI जावेद मुशाफिरे यांनी पण बंदोबस्ताची चांगली सोय केलेली आहे. तर त्या पद्धतीने उत्सव अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे आणि सर्व भक्त या ठिकाणी उत्तमपणे येत आहेत आणि देवीचे दर्शन घेऊन जात आहेत. तर भक्तांना एकच विनंती आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये ज्या भक्तांनी आपल्याला भरपूर मदत केली त्या मदतीच्या आधारे आम्ही 2025मध्ये नदीकाठाला घटप्रभा नदीकाठाला एक सुंदरसा घाट बांधून घेतला आहे, नदी घाट. त्यानंतर आत्ता गेल्या वर्षी राम मंदिर आणि चाळोबा मंदिरचं काम चालू आहे, प्रवेशद्वार बांधलेलं आहे आणि सगळी विकास कामं चालू आहेत. अमावस्ये दिवशी भरपूर प्रमाणात या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 हजार लोक येऊन दर्शन घेतात आणि त्याच्यामुळं त्यांना फ्री प्रसाद दिला जातो, अन्नदान केलं जातं. अशा पद्धतीनं मंदिरामध्ये सगळी कामं चालू आहेत. तरी यावर्षीसुद्धा सर्व भक्तांनी या ठिकाणी येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावं, जेणेकरून आता अजून पुढचे 2 दिवस आहेत. या 2 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये गोंधळ होणार नाही, गडबड होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं अशा मी विनंती करतो. बेळगाव डेपो, चंदगड डेपो, गडहिंग्लज डेपो, चिकोडी डेपो, शंकेश्वर डेपो इत्यादी ठिकाणाहून बसेसची सोय करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीनं पाणी सोय आहे, नदीकाठाला भरपूर पाणी आहे आणि या ठिकाणची मंदिराची व्यवस्था अतिशय उत्तमपणे या ठिकाणी चालू आहे. तर त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं एवढीच आणि देवीनं सर्व भक्तांना चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद द्यावा अशी मी भाविकांनी विनंती करतो. धन्यवाद.